23 जून हा दिवस जागतिक ऑलिम्पिक दिवस म्हणून साजरा होतो. या अनुषंगाने श्री कालिका देवी मंदिर संस्थान, यशवंत व्यायामशाळा, क्रीडा संस्कृती आणि DSF यांच्या संयुक्त विद्यमाने ऑलिम्पिक क्रीडा सप्ताह साजरा होत आहे. या सप्ताहात विविध क्रीडा स्पर्धा होत आहेत. टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सप्ताहात सिडकोतील हेगडेवार चौक येथील क्रीडांगणावर सेपक टकरा या स्पर्धा खेळविण्यात आल्या. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे, साधना मटाले, महाराष्ट्र जंपरोप संघटनेचे सचिव दीपक निकम पाटील, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त ज्ञानेश्वर निगळ, संपत अहिरे, पवन मटाले, अविनाश ढोली उपस्थित होते. प्रारंभी क्रीडा शिक्षक भूषण सोननीस यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. यानंतर उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना शुभेच्छा दिल्या. दीपक निकम पाटील यांनी आभार प्रदर्शन करताना क्रीडा सप्ताह आणि यातून खेळाडूंचा होणारा विकास याविषयी मनोगत व्यक्त केले. आणि प्राचार्य सर आहेत आयरे सर यांचं पाठबळ असल्यामुळे हा खेळ नाशिकमध्ये वाढतोय. नाशिकमध्ये वाढतोय त्याला कारण आहे भूषण सर. भूषण सरांची जी मेहनत आहे त्याच्या मागे एक खेळाडू देखील आहेत की ताई, मी तुम्हाला खास करून तुमच्या दोघींनाही सांगेन की तुम्ही सर ऑलिम्पिकचा उल्लेख केला. भारताचं जे ऑलिम्पिक होतं म्हणजे आपल्या राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजे नॅशनल गेम्समध्ये आपल्या मैदानावरच्या मुली खेळलेल्या आहेत आणि त्यांनी मेडल सुद्धा मिळवलेलं आहे. रिया बसली आपल्याकडे. त्यानंतर भूषण सरांचीच विद्यार्थिनी आहे ही प्रतीक्षा. ती आता एशियन गेम्सला जाता जाता थोडक्यात राहिली. फायनल राऊंड्सला टेकबॉलमध्ये पण थोडं काही पॉईंटमध्ये ती मागे पडल्यामुळे ह्यावेळेस ती राहिली. पण पुढच्या वेळेस नक्कीच आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये आणि आपण प्रयत्न करू ऑलिम्पिकमध्ये देखील आपल्या मैदानावरील नाशिक जिल्ह्यातील खेळाडू आपला खेळ दाखवतील आणि आपल्याकरता देशाकरता पदक प्राप्त करतील अशी मी त्यांच्याकडून आशा व्यक्त करतो. सांगू इच्छितो ताई की भूषण सर हे एक धडाडीचे असे क्रीडा शिक्षक आम्हाला लाभलेले आहेत. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवून दिलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कोचिंग अगदी छान प्रकारे केलेलं आहे आणि यापुढेही ते विद्यार्थ्यांना उचित मार्गदर्शन करून अधिकाधिक खेळाडू या विभागातून कसे मोठ्या स्तरावर जातील, मोठ्या स्पर्धांना कसे सहभागी होतील याचं मी त्यांना आवाहन करतो की त्यांनी ऑलिम्पिकमध्ये आपले विद्यार्थी कसे चमकतील हेही बघावं. मला खात्री आहे, अपेक्षा आहे त्यांच्याकडून की एक धडाडीचे क्रीडा शिक्षक म्हणून ते हे कार्य निश्चित करतील आणि या राष्ट्रीय खेळाडू, आंतरराष्ट्रीय स्तराचे खेळाडू निर्माण होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. नमस्कार. आज या ठिकाणी ऑलिम्पिक सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यासाठी आपले छत्रपती अवॉर्ड मिळालेले आपले निगळ सर असतील, ढोले सर असतील, आपले नवजीवनचे प्राचार्य आहिरे सर असतील, दीपक दादा असतील आणि आपले जे या ठिकाणी क्लासेस घेतात ते आपले भूषण सर असतील आणि या ठिकाणी जमलेल्या माझ्या खेळाडू मित्रांनो आणि मैत्रिणींनो, खरंच मी बऱ्याच वर्षांपासून बघते की सरांचा क्लास या ठिकाणी चालू आहे. त्यांना ग्राउंड पण उपलब्ध आहे आणि बरेच गोल्ड मेडल असतील तर त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये अशा गोष्टी बिंबवलेल्या आहे की मुलगा राष्ट्रीय पातळीवर खेळायला गेला पाहिजे किंवा मग जागतिक पातळीवर सर आपले मुलं खेळायला गेले पाहिजे. म्हणजे माझा अर्धा आयुष्य म्हटलं तर खेळात गेलेलं आहे आणि त्याचंच एक मला फळ म्हणून शिवछत्रपती पुरस्कार 2004 मिळाला. अर्थात त्याला मेहनत तुम्ही अगदी शाळेपासून 5वीपासून घेतलेली. असंच तुमच्यापैकी असं बसायचं. आज इथं उभं फक्त या अवॉर्डमुळं म्हणजे त्या परिश्रमामुळंच आहे. मी थोडक्यात म्हटलं तसंच तुम्हाला पण आवडून सांगतो, गेली 2014 पासून खेलो इंडिया CM चषक या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रात, भारतात खेळायला खूप मोठं प्रोत्साहन मिळायला लागलंय. आता त्याचा फायदा मुलांना पण होतोय. खूप चांगली बाब आहे. याचाच मला असं वाटतं तुम्ही अभ्यास प्लस खेळ दोन्ही समतोल पकडून तुम्ही मोठं व्हावं. इथं आलेल्या सर्व खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यासाठी प्रयत्न करा. धन्यवाद. आज मला इथे बोलवलं त्याबद्दल मी सरांचे खूप मनापासून आभार मानते
आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते. तुम्ही असंच पुढे जात राहा आणि काही गरज लागली तर नक्की हक्काशीर मला फोन करा किंवा कळवा. मी नक्की तुम्हाला येईल आणि काही मदत लागली तरी तर सरांकडे निरोप द्या. आपले सर आहे, सरांना सांगितलं की अशी अडचण आहे तर नक्की मी त्या ठिकाणी हजर राहील तुमच्यासाठी. शेवटी सेपक टकरा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते श्रीफळ फोडून स्पर्धेस प्रारंभ झाला. या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी झाले आहेत. भूषण सोननीस, सुदर्शन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा संपन्न होत आहे. व्हॉलीबॉल खेळाची ही आवृत्ती असून हा खेळ पायाने खेळला जातो. स्पर्धेस क्रीडा शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.